श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, श्रद्धास व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आमच्या गल्लीत छान असा गणपती बसवलेला होता आणि गणपतीचा जो महाप्रसाद आहे तर तो आम्ही सर्व गल्लीतल्या लोकांनी मिळून बनवण्याचं ठरवलेलं होतं आणि तीच तयारी मी तुमच्यासोबत थोडीशी शेअर करणार आहे. तर आमचं ठरलेलं होतं की मसाले भात बनवायचा आणि गुळाचा मस्त तेलाचा शिरा बनवायचा. तर मग गल्लीतल्या सर्व महिला मिळून तांदूळ स्वच्छ करणं, डाळ स्वच्छ करणं किंवा शेंगा फोडणं, लसूण निवडणं, कांदे कापणं हे सर्व पूर्ण गल्लीतल्या बायकांनी जिम्मा घेतलेला होता आणि सगळ्याच गल्लीतल्या बायकांनी येऊन पूर्ण तयारी करायला सुरुवात केली. आणि मग मंदिरासमोरच आम्ही मसाले भात करण्याचं ठरवलं. सॉरी, मी तुम्हाला डाळ बोलली, पण डाळ नाही, फक्त तांदूळ स्वच्छ करायचा होता, शेंगा फोडायच्या होत्या, लसूण वगैरे निवडायचा होता. नंतर बरेच छोटे छोटे कामं असतात. मसाले भातासाठी जी जी तयारी लागणार होती ती सर्वांनी मिळून केली. आणि मग आता वेळ आली फोडणी द्यायची. तर तेल वगैरे टाकून त्याच्यात थोडंसं खोबरं होतं ते काप केलेले होते, जिरं, मोहरी, नंतर शेंगदाणे, कढीपत्ता, थोड्याशा हिरव्या मिरच्या, जे जे साहित्य लागत असेल त्याची फोडणी दिली. आणि सर्वांना चहा पण पाहिजे होता, कारण की बऱ्याच वेळापासून सर्वजण काम करत होते. त्याच्यामुळे समोरच्या ताईंनी सर्वांना चहा पाणी वगैरे तर पाजलं आणि मीच राहिलेली होती, म्हणून मग सगळ्यात शेवटी चहा प्यायला मी गेली. आणि मग ते सगळं काम झालं आणि परत सगळेजण पुन्हा इकडे आले. फोडणी वगैरे दिली गेलेली होती. त्याच्यामध्ये चटणी, मसाला, नंतर हळद, धना पावडर, जेवढं जेवढं प्रमाणानुसार लागणार होतं तेवढं सगळ्यांनी मिळून एकमेकांना विचारून सर्वांनी मदत करून, म्हणजे एकमेकांना विचारूनच सगळ्यांनी तिथे टाकलं. असं नाही की एकाचंच प्रमाण होतं किंवा एकाचंच. तर किती टाकायचं किती नाही, मी तर डायरेक्ट पुडींमधूनच टाकत होती. ताटात वगैरे असं काही काढलेलं नव्हतं. आणि मग ह्या ताईंचे चालू होते तिथे कॉमेडी, की आम्हाला पण व्हिडिओमध्ये येऊ दे, आम्हाला पण सगळ्यांना व्हिडिओमध्ये घे, असं सगळ्यांचं म्हणणं होतं. आणि ह्या ज्या मावशी होत्या तर ह्या व्हिडिओपासून थोड्याशा लांब पळत होत्या. मग मी पण त्यांना थोडंसं जबरदस्ती केलं आणि माझ्या व्हिडिओमध्ये या किंवा फोटो आपण काढू असं मी म्हटलं. तर त्यांनी ॲग्री केलं आणि त्या आनंदाने आल्या. आणि खूप जवळजवळ 6-6 महिने 4-4 महिने आमची एकमेकांची खरंच भेट होत नाही, कारण की त्या ताईन त्या पण शेतामध्ये जातात. बाकीच्या ज्या आहेत तर त्यांचे पण वयस्कर लोक घरी असतात, मुलं असतात, त्याच्यामुळे त्यांचं जमत नाही. आणि माझी आहे तर ड्युटी असते. पण जेव्हा आम्ही सर्वजण घरी राहायचो ना, तर तेव्हा आम्ही खूप ह्या असे छोटे छोटे इव्हेंट करायचो, छोटे छोटे सण समारंभ साजरे करायचो. आणि मग एकमेकांशी गप्पा गोष्टी करण्याचा खूप प्रसंग यायचा. पण आता जवळजवळ 4-4, 6-6 महिने आमची भेटच होत नाही. आणि मग अशा प्रसंगांना भेट होते. मग आम्ही पूर्ण दिवसभर एकत्र राहतो आणि खूप मज्जा करतो. आणि माझा चहा राहिलेला होता, त्याच्यामुळे ह्या ताईंनी मला, सुनीता ताई तुम्ही ओळखतच असणार, कारण की बऱ्याचशा व्हिडिओमध्ये त्या येतातच. तर
त्यांनी माझ्यासाठी चहा इथे बनवून आणलेला होता, सगळ्यांचा पिला गेलेला होता आणि मीच राहिली होते. आणि ह्या ताईंचं होतं मग माझा पण स्पेशल व्हिडिओ यायला पाहिजे म्हणून मग त्यांनी बटाटे वगैरे कापून आणले आणि त्यांच्या हाताने पण काहीतरी गोष्टी इथं मी ॲड केली पाहिजे असं त्यांना वाटत होतं. आणि म्हणजे जेवढं नॉर्मल दिसतं आहे ना तेवढी आमची नॉर्मल कॉमेडी नसते. खूप अतिशय भयंकर अशा कॉमेडी करणाऱ्या बायका आमच्या गल्लीमध्ये आहेत आणि खूप मजा येते. असे सगळेजण एकत्र येतात आणि बरेचसे इव्हेंट असे असतात की आम्ही खरंच ते एकत्र येऊन जेव्हा सेलिब्रेट करतो ना तर असं वाटतच नाही आम्हाला की आम्ही खूप दिवसांनंतर एकत्र आलो किंवा खूप दिवसांनी भेटलो, असं अजिबात वाटत नाही. असं वाटतं की आपण बऱ्याच दिवसापासून एकत्रच आहेत आणि बऱ्याच दिवसापासून एकत्रच काम करत आहेत असं वाटतं. आणि बिलकुल असं वेगळं ते आपल्याला जाणवू देत नाही आणि मी सुद्धा त्यांच्यात वेगळी आहे असं अजिबात राहत नाही. मलाही त्यांच्यामध्ये सगळं करायला आवडतं. अर्थात थोडंसं पायाचा वगैरे प्रॉब्लेम असतो, पण पण अशा वेळेस असं असतं ना की खूप जोश येतो आणि खूप उमेद येते आणि अशा वेळेस आपणही खरंच थोडं तरी काम करावं असं वाटतं. आणि म्हणून मग तुम्ही बघू शकतात मी किती ॲक्टिव्ह मोडमध्ये आहे. खरं तर हा व्हिडिओ थोडासा फास्ट मोडमध्ये मी घेतलेला आहे, पण तरीसुद्धा इतर वेळेपेक्षा जे माझी शारीरिकता आहे किंवा माझे जे प्रॉब्लेम आहेत तर त्याच्यापेक्षा मी इथे खूप ॲक्टिव्ह मोडमध्ये आहे. आणि मला रात्री शांत झोपही लागली की मी एवढं काम केलं आणि विशेष म्हणजे आनंदाने केलं. आणि आता मसाले भात आमचा पूर्ण करून झालेला आहे. त्याच्यावर आम्ही झाकण ठेवलेलं आहे आणि थोडासा वाफेवर तो होत राहील. गॅस पण कमी केलेला आहे. तोपर्यंत आता गोड शिरा करायचा होता गुळाचा, तर त्याच्यासाठी रवा आम्ही भाजून घेत आहोत. पूर्ण रवा भाजून घेतल्यानंतर आणि मग पुढची प्रोसेस लवकरच करू. भाताचं एकदा उघडून पाहिलं, थोडासा वाटत होता तो कच्चा आहे असं, पण खालीवर केल्यानंतर व्यवस्थित झाला आणि मग भाताचं आम्ही काढून घेतलं आणि 2-3 जणांनी मिळून रवा भाजून घेतला. आता गुळाचा जो पाक आहे तो पाक एका साईडला करायला ठेवलेला आहे. मुलांनी मसाले भाताचं जे पातेलं होतं ते एका साईडला काढून ठेवलेलं आहे. पूर्ण भात शिजलेला होता आणि आता रवा पूर्ण भाजून झालेला असल्यामुळे थोडंसं तेल टाकू आणि परत पुन्हा त्याला परतू आणि थोडासा गुळाचा पाक झाल्यानंतर मग तो त्याच्यामध्ये टाकू.
आणि याच्यात मात्र तुम्ही बघू शकतात सगळ्यांची मेहनत आहे. सगळेच जण एक नाही तर एक नाही तर एक सगळेजण कामं करत आहेत. असं नाही की एकानेच सगळं केलेलं आहे असं. पूर्ण गल्लीतल्या ज्या महिला आहेत किंवा ज्या मावशी, ताई, वहिनी ज्या असतील त्या सगळ्यांची मेहनत आहे याच्यामध्ये. प्रत्येकजण आपला सहभाग नोंदवत आहे. थोड्या वेळापूर्वी या सर्व घरी गेलेल्या होत्या, दिवाबत्ती वगैरे करून आल्या. मग नंतर त्या थांबल्या, मग मी घरी गेली आणि मग आता परत आम्ही सगळेजण इथे जमलेलो आहेत. तर आरतीची पण वेळ होत होती, पण मुलांना ह्या सगळ्यांनी मिळून सांगितलं की पूर्ण स्वयंपाक होऊ देत आणि मग आरती करू. आणि आरती आज आमच्या हाताची होती. पण आधी पूर्ण जो महाप्रसाद आहे तो महाप्रसाद पूर्ण करून घेतल्यानंतर मग आम्ही आरती करायला जाणार. आणि थोडंसं घरी जाऊन मग मी पण तयारी वगैरे केली आणि आरतीसाठी आम्ही दोघंजण आलो आणि सर्वांनी आरतीसाठी कोणी मोदक बनवून आणलेले होते, कोणी घरून प्रसाद आणलेला होता. पण महाप्रसाद असल्यामुळे जेवणं सगळ्यांना इथंच सांगितलेले होते. म्हणून मग आता आरती वगैरे सगळेजण करतो आहे आणि तुम्ही बघू शकतात की म्हणजे लहान मुलांपासून वयस्कर लोकांपासून सर्वजण आरतीला अगदी सगळेजण हजर. भरले आकाश दत्तात्रय रावांच्या चेहऱ्यावर सद्गुणांचा प्रकाश. नंतर आरती वगैरे झाली आणि मग जेवण वगैरे केले. आणि ही जी क्लिप आहे तर ही क्लिप गणपती बसल्यानंतर 3-4 दिवसानंतरची आहे. खूप मजा केली, खूप मस्ती केली आणि गल्लीतल्या सर्वच महिलांनी, मुलींनी, मुलांनी खूप मनसोक्त गणपतीमध्ये मुक्त असा डान्स करण्याचा जो चान्स आहे तो अजिबात कोणी सोडलेला नाही आहे. तर असं नाही की आम्ही एकदम परफेक्ट आहेत डान्स करण्यामध्ये किंवा नाचण्यामध्ये. पण एक आनंद असतो आणि आनंद सेलिब्रेट नक्कीच करावा. काही जणांचा ह्या गोष्टीकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन असतो. पण एक आनंद आहे आणि हा आनंद आपण प्रत्येकाचा आनंद सेलिब्रेट करण्याची, साजरी करण्याची वेगवेगळी पद्धत असते. आणि ही जी क्लिप आहे ना तर मी गुरुपीठवरून आल्यानंतर 3ऱ्या दिवसाची क्लिप आहे. म्हणजे गणपती बसवला मी त्याच दिवशी गेलेली होती आणि त्याच्यात 3ऱ्या दिवशी मी आली तर 3ऱ्या दिवसाचं ती क्लिप होती आणि त्याच्या नेक्स्ट डेची ही क्लिप होती. म्हणजे आम्ही जवळजवळ गणपती बसवल्यानंतर जवळजवळ 10 दिवसपर्यंत अगदी न चुकता गरबे, डान्स खेळायला इथे सगळेजण आवर्जून उपस्थित राहत होतो. आणि म्हणजे आमचं खेळून झाल्यानंतर पण आम्ही 12-1 वाजेपर्यंत गप्पा करत होतो आणि सकाळी माझी पुन्हा परत शाळा होती. पण एकही दिवस आम्ही सोडलेलं नाही आणि खूप मजा आली. इथे गाणे पण खूप छान लावलेले होते. पण असं आपण दुसरे गाणे टाकू शकत नाही कारण की कॉपीराईट क्लेम होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे मी व्हॉइस ओव्हरच करत आहे. आणि अशा पद्धतीने गणपती पूर्ण 10 दिवसाचा आम्ही मस्त सेलिब्रेट केला. आणि मी माझ्या घरच्या गणपतीचा पण व्हिडिओ टाकलेला आहे. नंतर माझ्या शाळेत बसवलेल्या गणपतीचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे. आणि आता माझ्या गल्लीतल्या गणपतीचा पण व्हिडिओ टाकलेला आहे. म्हणजे गणपतीचे तिघही भाग मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आणि आणि असं नव्हतं की रोजच आम्ही डान्स करत होतो, गरबे करत होतो. तर एक दिवस मस्त सर्व गल्लीतल्या महिलांनी येऊन तिथे छान असे एकादशीचे गाणे पण म्हटले. जवळजवळ 12 वाजेपर्यंत सर्वांनी गाणे म्हटले आणि खूप आनंद घेतला.
आणि दुसऱ्या दिवशी मग म्हणजे शेवटच्या दिवशी अनंत चतुर्दशी होती आणि माझ्या रामाचं व्रत जे आहे तर ते लावायचं बाकी होतं आणि त्या दिवशी सुट्टी पण असल्यामुळे म्हटलं आज रामाचं व्रत आपण लावून घेऊयात आणि मग ती पण तयारी मी करून घेतली. दिवे लावायचे असतात आणि त्या दिव्यांवर आपल्याला व्रत पिवळं करून त्याला गाठा वगैरे मारायच्या असतात. नंतर ते दिवसभर गळ्यात घालायचं असतं. आपल्या नवरोबाच्या नावाने हे व्रत असतं, रामाच्या नावाने हे व्रत असतं आणि ते लावायचं असतं. एक तर नवरात्रीत लावायचं असतं, नाहीतर मग गणपतीत लावायचं असतं. पण नवरात्रीत माझ्याकडनं राहून गेलं आणि म्हणून मग मी गणपतीमध्ये हे पूर्ण करून घेतलेलं आहे. तर जेवढं शक्य होतं तेवढं फेस्टिवल मी सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न नक्कीच करते. शाळा जरी असली, क्लास जरी असला, माझं यूट्यूबचं काम जरी असलं, तरी मी हे सण समारंभ अगदी छोट्या का पद्धतीत असे ना, छोट्या का प्रमाणात असे ना, पण करण्याचा नक्कीच प्रयत्न करते. कधी कधी तुमची पद्धत वेगळी असेल, कधी कधी माझी पद्धत वेगळी असेल, पण मी जे लहानपणापासून माझी मम्मी, नंतर लग्न झाल्यानंतर माझ्या सासूबाई, माझ्या जावा जे करत आलेल्या आहेत, जे मी पाहत आलेली आहे, ते करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करते. आणि माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या गोड अशा कमेंट मला नक्कीच करा. नवीन पुन्हा छान व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर हजर होईल. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.